चला तर इंटिग्रेशन एक्सरसाइज 3.2 ए मधले नाही का भाग आपण बघत होतो. त्याच्यातले काही सम्स आपण करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच एक्सरसाइज मध्ये आणखीन काही सम्स आहेत जे मला कव्हर करणं गरजेचं वाटतं. ते बघूयात आपण. सबस्टिट्यूशनची मेथड चालू आहे. त्याच्यामध्ये कोणाला सबस्टिट्यूट करायचं म्हणजे कोणत्या टर्मला सबस्टिट्यूट आपल्याला करावं लागतं याच्यासाठी एक काही ठोकताळे आपण मांडलेले की एखाद्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह तिथं दिसतो का आपण बघायचं, किंवा एखादी कॉम्प्लिकेटेड असलेली टर्म आहे का, तर त्या कॉम्प्लिकेटेड टर्मला मला सोपं करण्यासाठी काय सबस्टिट्यूशन करता येईल का त्याचा विचार करतो आपण. किंवा पहिल्यांदा काही सिम्प्लिफिकेशन्स करतो. काही सिम्प्लिफिकेशन्स कारण असलेलंच बरंचसं थोडंसं कॉम्प्लिकेटेड जर दिसत असेल तर पहिल्यांदा त्याला सिम्प्लिफाय करून मग सबस्टिट्यूशनचा विचार करतो. आणि चौथा मेन विचार म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर पैकी डिनॉमिनेटर जर अस्तित्वात असेल तर त्या डिनॉमिनेटरला सोपं करायचा विचार करतो आपण. ठीक आहे. या 4 ठोकताळ्याने नाही का आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. प्रॅक्टिसची गरज आहे मित्रांनो मात्र याला. तर आता पुढच्या समकडे जाऊया आपण. 16वा काहीतरी प्रश्न घेतला होता याच्या आधी मला वाटतं. 16th क्वेश्चन आय हॅड टेकन. हा प्रश्न झालेला होता आपल्याला. आता 19वा प्रश्न त्याच्यातला आहे जो इंटिग्रेशन ऑफ 2x + 1 आणि स्क्वेअर रूट मध्ये दिलेला आहे x + 2 असा दिलेला आहे. मग या ठिकाणी आता सबस्टिट्यूट करायचं आहे. याचा डिनॉमिनेटर तर नाहीच यायला. मग कोणाला सबस्टिट्यूट करायचं आणि काय करायचं याच्याबद्दल काय विचार आहे का बघा जरा. तुमचा आन्सर चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. ह्या दोन्ही टर्म्स तुमच्या समोर आहेत, 2x + 1 आणि स्क्वेअर रूट मध्ये x + 2. त्यापैकी कोणाला सबस्टिट्यूट करायचं का सिम्प्लिफाय करायचं, काय विचार आहेत तुमच्या मांडा चॅट बॉक्समध्ये. सिम्प्लिफाय म्हणजे काय करायचं नक्की. सिम्प्लिफाय करायचं बरोबर आहे, पण ठीक आहे, काय सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय करायचं म्हणजे काय करणार. आधीच ऑलरेडी बऱ्यापैकी सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये. याच्यामध्ये सिम्प्लिफाय म्हणजे काय करायचं. या दोघांचा गुणाकार करू शकतो का आपण. या स्क्वेअर रूट आणि याचा म्हणजे काय मिळालं तर स्क्वेअर रूट इंटू दिस आणि स्क्वेअर रूट इंटू दिस. फारसं काय मोठं काय अचीव होईल असं वाटत नाही त्याच्याने. अच्छा, आपण स्क्वेअर रूटच्या ठिकाणी आपण 1/2 असं लिहायचं. बरं ठीक आहे. बरं ते केलं असं समजूया. आणखीन पुढे मग पुढे काय 1/2 लिहिलं असं समजूया. तर त्या बरोबर आहे स्नेहलचं की x + 2 = t आपल्याला ठेवावं लागणार आहे. बघा मित्रांनो आता हा भाग दाखवतो. पुट x + 2 = t आपल्याला ठेवावं लागणार आहे. हे आपलं सबस्टिट्यूशन. आता इथं दोन आहेत, एक स्क्वेअर रूट मध्ये एक टर्म आहे आणि एक बाहेर एक टर्म आहे. मग सबस्टिट्यूट कोणाला करायचं, कुठला पार्ट आपल्याला कॉम्प्लिकेटेड वाटतो. स्क्वेअर रूट इज कॉम्प्लिकेटेड दॅन दिस, तर त्यामुळे कॉम्प्लिकेटेड टर्म ही आहे, याला मला सोपं करायचं म्हणून मी इथं ठेवतो बरं का. समजा हा भाग स्क्वेअर रूट मध्ये असला असता तर मी याला ठेवला असतं. तर x + 2 ला आपण t ठेवल्यानंतर काय मिळणार आपल्याला. इथं डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t म्हणतो. मला इथं डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय मिळणार आहे, तर दिस विल बी dx आणि इथं काय मिळतंय dt मिळतंय. 2 चा तर कॉन्स्टंट असल्यामुळे 0. तर नुसता जो dx आहे त्याच्या ठिकाणी काय लिहू शकता तुम्ही, dt लिहू शकता. या dx च्या ठिकाणी dt आणि या x + 2 च्या ठिकाणी t ठेवू शकता. मग हे दोन तर बदलले आपण. मग याच्यामध्ये काय होणार, हा इथं 2 × x + 1 आहे. मग हा x जो आहे त्याला सुद्धा आपण t च्या स्वरूपामध्ये मांडू शकतो. इथं x आहे बघा. x म्हणजे काय येणार, t मधून हा 2 सबट्रॅक्ट करावा लागेल आपल्याला, t - 2 असं मिळेल आपल्याला. त्यामुळं जर x + 2 = t असेल तर x = t - 2. आता या तीनही व्हॅल्यूज, एक तर ही t ची व्हॅल्यू, नंतर या dx ची व्हॅल्यू आणि मग x ची व्हॅल्यू, या तीनही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करून मग आपल्याला इंटिग्रेशन सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये मिळालेलं आहे. ते कुठलं आहे बघा, 2 ॲज इट इज. x ची व्हॅल्यू t - 2 ठेवली, इथं ठेवली, +1 आणि स्क्वेअर रूट मध्ये या कम्प्लीट टर्मच्या ऐवजी t ठेवलेला आहे आणि मग dt लिहिलेलं आहे मी इथं. मग मला काय मिळणार आहे पुढे, इथं t च्या डोक्यावर मगाशी म्हणल्याप्रमाणे t च्या डोक्यावर आता लिहिलेलं आहे मी हाफ, आणि मग या टर्मचं सिम्प्लिफिकेशन 2 × t आणि 2 × 2 इज -4, -4 + 1 इज -3. So it's a 2t - 3 is what I get.
अँड आय हॅव टू मल्टिप्लाय दॅट बाय टी टू द पॉवर हाफ. त्याच्याने याला मल्टिप्लाय केल्यामुळं काय होणार आहे इंटिग्रेशनमध्ये, इथं टीच्या डोक्यावर काय असतं 1 आणि इथं हाफने मल्टिप्लाय केल्यामुळे प्लस होणार, ॲडिशन होते त्या दोघांची, जे 1 प्लस हाफ म्हणजे 3/2 मिळतो आपल्याला तिथं. आणि इथं इथं 3 इंटू दिस होल टर्म 3 इंटू टी टू द पॉवर हाफ. ठीक आहे. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला इथं वापरणार आहे मी. एक्स रेस टू एन काय आहे, एन एक्स रेस टू एन मायनस 1. सॉरी तो डेरिव्हेटिव्हचा झाला. एक्स रेस टू एनचा इथं काय येणार इंटिग्रेशनमध्ये एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. ठीक आहे. मग तो फॉर्म्युला वापरूया. टी टू द पॉवर दिस प्लस 1 आणि दिस सेम टर्म, दिस प्लस 1 आणि द सेम टर्म, ह्या ज्या कोएफिशियंट्स आहेत 2 आणि 3 हा कोएफिशियंट असल्यामुळे बाहेर ठेवलेला आहे. मग याचं पुढचं सिम्प्लिफिकेशन 3/2 प्लस 1 इज 5/2 येणार, हा 5/2 आणि खाली सुद्धा 5/2 ने डिवाइड केल्यासारखा झाला तो. मग हा जो आहे 5/2 इथला हा 2 वर जाईल म्हणजे 4/5 मिळेल इथं, हा 2 वर जाईल आणि 3 कॅन्सल होतील कदाचित इथले, हा 3 आणि हा 3 कॅन्सल होतो. 4/5 आणि इथं 2. अच्छा बघा इथं 4/5 आणि इथं हे 3 कॅन्सल झाल्यामुळे 2 मिळतील आपल्याला. आता जे काय टी होतं त्याला परत देऊया त्याची व्हॅल्यू, की एक्स प्लस 2 हा टी होता म्हणून एक्स प्लस 2 लिहिला मी. एक्स प्लस 2च्या डोक्यावर 5/2 आणि इथं देखील एक्स प्लस 2च्या डोक्यावर 3/2 प्लस 3 अँड दिस इज द फायनल आन्सर. थोडी प्रॅक्टिस असेल तर हे जड जाण्यासारखं नाही. काय आणि कुणाला सबस्टिट्यूट करायचं हे ट्रायल अँड एरर मेथडनी करून बघतो. एकदा त्याला सबस्टिट्यूट करून बघू काय होतंय का, एकदा त्याला सबस्टिट्यूट करून बघू काय होतंय का. अवघड होत असेल तर ते सोडायचं, ज्याच्याने सोपं होतं ते सबस्टिट्यूट करून बघायचं. लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट सम. आता याच्यामध्ये पहिले 20 सम झाल्यानंतर हे 5 सम आहेत, त्याच्यापैकी काही सम्स करूया. त्याच्यातला मी एक सम करतो, 24th सम करतो. हा बघा 1/x इंटू ब्रॅकेटमध्ये काय x³ मायनस 1 हा असा तो आहे. चला तुमचे विचार मांडा मित्रांनो. आता हे स्क्रीन तुमच्या समोर ठेवतोय मी, तुमचे विचार चॅट बॉक्समध्ये मांडा. आता काय केलं पाहिजे याच्यानंतर, आता हे असं तर दिसतंय आपल्याला 1/x आणि ब्रॅकेटमध्ये x³ मायनस 1. नुसतं सिम्प्लिफाय म्हणून मोगम लिहू नका, काय सिम्प्लिफाय करायचं असेल तर ते सांगा, किंवा सबस्टिट्यूट काय करायचं ते सांगा. x ला टी ठेवायचा, बरं x³ मायनस 1 ला टी ठेवायचा, बरं x लाच टी ठेवायचं. बरं यर्जल दिगंबरने दिलेलं एक उत्तर आहे बरं का. हे x इज इक्वल टू टी. मित्रांनो x इज इक्वल टू टीला जर ठेवला आपण तर काय होणार आहे, dx इज इक्वल टू dt मिळेल. आणि जे x मधली म्हणजे हेच सेम इंटिग्रेशन येणार, म्हणजे इथं काय 1/t इंटू t³ मायनस 1 आणि मग हा dt मध्ये येणार x इज इक्वल टू टी. म्हणजे हे गमतशीर येते बरं का, बघा लक्ष द्या जरा मित्रांनो. आता हाच इंटिग्रेशन इथं सुद्धा आहे, फक्त एक्सच्या ऐवजी काय लिहिलंय टी, म्हणजे x इज इक्वल टू टी ठेवल्यानंतर काय होत असतंय, जे एक्स मध्ये दिसतंय ते टी मध्ये दिसेल, बाकी काही फरक पडत नाही. त्यामुळे असं सबस्टिट्यूशन कधीच येणार नाही तुम्हाला x इज इक्वल टू टी ठेवणे म्हणून. परत म्हणू नका टी ला आता एक्स ठेवा म्हणून. एक्स इज इक्वल टू टी ठेवल्यानंतर तेच सम परत एकदा मिळते आपल्याला, मग ते ठेवून काय उपयोग नाही. तर बघूया चला. आता बऱ्याच जणांचे जे म्हणणं आलेलं आहे चांगल्या पद्धतीने उत्तर द्यायचा प्रयत्न केला प्रत्येकाने आपापल्या परीने. विचार करूया त्याच्याबद्दल. चला मित्रांनो. अच्छा तर बघा
याच्यामध्ये काय करतोय आपण बघा, तेच ह्या इंटिग्रेशनचं वैशिष्ट्य हेच आहे. प्रत्येक सम आपण आधीच्या समप्रमाणे विचार करून नाही जमत. इथं एक्स क्यूब मायनस वनला मी टी ठेवणार नाही, कारण एक्स क्यूब मायनस वनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 3x² येतो. 3x² आपल्याला इथं दिसत नाही कुठं, किंवा 3चा सोडा, 3 कोएफिशियंटचा भाग झाला. x² तरी मिळतं का आपल्याला, कुठं नाही मिळत. बरं 1/x ला मी ठेवणार नाही, कारण की 1/x चा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर काय मिळणार आहे, -1/x². मायनस 1/x² म्हणजे x² ची टर्मच आपल्याला दिसत नाही इथं. त्यामुळे ते जे दोन सबस्टिट्यूशन आहेत ते मला नाही घेता येणार. इथं काय करावं लागतं ते बघा. याच्यातून फोर्सफुली, याच्यातून या ब्रॅकेटमधून x³ - 1 मधून x³ ला मी बाहेर काढतोय. x³ ला बाहेर काढल्यानंतर काय होणार, याच्या x बाहेर काढणे म्हणजे कॉमन काढणे म्हणजे काय, डिवाइड करणे. x³ डिवायडेड बाय x³ इज 1 आणि 1 डिवायडेड बाय x³ इज x⁻³ असं केल्याने काय झालेलं आहे ते बघा. ही ट्रिकी आहे. मी प्रत्येक सम वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा आहे म्हणूनच इथं घेतलेलं आहे तुमच्या समोर. मी एक्सच्या डोक्यावर आता किती येणार आहे, एक्सच्या डोक्यावर 4 येणार आहे तिथं खाली. 3 आणि 1 आहे म्हणजे एक्सच्या डोक्यावर 4. जे मी वर लिहिल्यानंतर काय मिळेल मला, एक्सच्या डोक्यावर -4 मिळतील. मग आता याचा विचार करूया आपण की 1 - x⁻³ याचा डेरिव्हेटिव्ह काय येत असतो. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, हा मायनसला मायनस. x⁻n चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, n x⁻n-1 म्हणजेच मला x⁻⁻4 मिळणार आहे, जो वर आहे. त्यामुळे या टर्मला मी सबस्टिट्यूट केलं तर चालणार आहे आता. त्यामुळे इथून बघा, इथून मला फोर्सफुली सिम्प्लिफिकेशन करून मी या पद्धतीमध्ये त्याला आणलेलं आहे. हे तुम्ही जर एकदा आधी सोडवलेलं असेल तर तुम्हाला सुटतंय. डायरेक्टली हे ॲज इट इज एक्झामला जर घेतलात तुम्ही तर फार वेळ लागेल किंवा सुटेल याची गॅरंटी नाही. त्यामुळे इंटिग्रेशनचे सम्स प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. 1 - x⁻³ ला मी टी ठेवलेला आहे. मग इथं डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर याचा 1 चा 0 मायनस ऑफ -3 x⁻³ - 1 dx = dt. म्हणजेच काय, मायनस मायनस हे प्लस झाले, एक्सच्या डोक्यावर -4. मला जो पाहिजे तो हवा आहे तो आलेला आहे का बघा. एक्सच्या डोक्यावर -4 आणि dx, एक्सच्या डोक्यावर -4 आणि मग dx आलेले आहेत. म्हणजेच हा 3 ला तिकडे पाठवतो, एक्सच्या डोक्यावर -4 dx = dt/3. सो आय एम गोइंग टू रिप्लेस दिस टर्म बाय dt/3. आणि हा तर आपला टी आहे पूर्णपणे. 1 - x⁻³ टी इटसेल्फ. मग इथं टी ठेवणार मी, म्हणजे 1/t dt/3. त्यातले 1 आणि 3 हे दोन्ही पण आपण कोएफिशियंट म्हणून बाहेर घेऊ शकतो. सो 1/3 कुड बी टेकन आउटसाइड. आतमध्ये जो राहतो तो काय, 1/t. 1/t हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर तो log t चा डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणून 1/t चं इंटिग्रेशन हे log t इतकं येणार. आणि त्याच्या पुढे मी त्या टी ला लिहू शकतो. टी, व्हॉट वॉज टी, टी वॉज 1 - x⁻³ अँड दिस इज द फायनल आन्सर फॉर अस नाव. दिसायला ह्या टर्म सोप्या दिसतात, आपण त्याला थोडंसं चेंज करून असं दिसायला अवघड दिसल्यासारखं दिसतंय, पण हे खरं तर सोपं आहे सबस्टिट्यूट करायला. हे लगेच आपल्याला एका क्षणामध्ये नुसतं बघितल्या बघितल्या आपल्याला जाणवत नाही. याला प्रॅक्टिसची गरज आहे. ठीक आहे, तुम्ही सगळे सुज्ञ आहात, समजतं प्रत्येकाला काय केलं पाहिजे आणि काय नाही. त्यामुळे मी तुमच्यावर सोपवतो, थोडीशी प्रॅक्टिस करा तुम्ही. आता आपण सेकंड सब क्वेश्चन आहे याच्यामध्ये 3.2a मध्ये सेकंड क्वेश्चन आहे. इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू टी. तर मोस्टली इथं एक्सपोनेन्शियल आणि ट्रिग्नोमेट्री टाईपचे फंक्शन्स दिसतात सगळे. तर या सगळ्या फंक्शन बद्दल कसं डील करायचं ते बघूया आपण आता. त्यातला हे दोन सम्स आधी मी टप्प्याटप्प्याने घेणार आहे बरं का. त्याच्यामध्ये पण एक 17-18 सम्स आहेत. मी टप्प्याटप्प्याने जे जे सिमिलर टाईपचे सम्स आहेत ते एकत्र घेणार आहे. आता फर्स्ट सम आहे cos of 3x - cos of 4x upon cos of 3x, sin of 3x plus sin of 4x. आणि थर्ड एक सम आहे, फर्स्ट आणि थर्ड करणार आहे. तर फर्स्ट सम कडे बघूया आता. cos 3x - cos 4x upon sin 3x plus sin 4x. चला चला, तुम्हाला देतो मी वेळ विचार करण्यासाठी. सांगा मला काय करायचं इथं.
बऱ्यापैकी वेळ घेतलेला आहे तुम्ही विचार करण्यासाठी. नंदकिशोर येळे मित्रा, करता येईल का तसं आपल्याला? साइन ऑफ 3x + 4x म्हणजे याच्यातून साइन कॉमन काढल्यासारखं. असं होत नसतं दादा, याच्यातून कॉस कॉमन काढता येत नाही आपल्याला, साइन कॉमन काढता येत नाही. असं झालं असतं तर खूप छान झालं असतं, पण असं करता येत नाही. हा, उत्तरा सोनवणे बरोबर आहे. कॉस सी आणि कॉस डीचा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला, फॉर्म्युला यूज. सीडी फॉर्म्युला वापरायची तिथं मित्रांनो. बघा जरा आता, चला लक्ष द्या. अजून कोणाचं काहीतरी उत्तर होतं इथे, थांबा. कॉस 3θ आपण साइन 3θ. नाही, ते जरा बघा आता, लक्ष द्या. सीडी फॉर्म्युला वापरायचे. फॉर्म्युले तुम्हाला इथे देतो मी आता. कॉस सी मायनस कॉस डी इज इक्वल टू -2. कॉस मायनस कॉस असेल तर -2 साइन साइन असतो, आणि साइन प्लस साइनला साइन कॉस असतो, 2 साइन कॉस असतो. मग हे सीडी फॉर्म्युला आपल्याला इथं वापरावे लागणार आहेत. बघा ते आता वापरूयात आणि याचं काय होतं उत्तर ते बघूया. या फॉर्म्युल्याप्रमाणे हे केलेलं आहे फर्स्ट वन. या फॉर्म्युल्याप्रमाणे डिनॉमिनेटर केलेलं आहे. -2 साइन ऑफ दोघांची बेरीज 3x + 4x ची बेरीज, आणि इथं दोघांची एकदा वजाबाकी, इथं एकदा बेरीज एकदा वजाबाकी, /2 /2 प्रत्येक ठिकाणी आहे /2. ठीक आहे. मला वाटतं इथं काय सिम्प्लिफिकेशन होईल आता. इथं डायरेक्टली 2 आहे, याच्यातला 2 याच्यातला 2 गेला. साइन आहे 3x + 4x/2, 3x + 4, हे दोन्ही पण साइन साइन 3x + 3x हे बरोबर आहे, हे कॅन्सल होतं पूर्णपणे. मग राहतं काय याच्यामध्ये, काय 3x - 4x म्हणजेच काय -x राहतो, -x/2. हे मायनस चिन्ह आहे, हे राहिलेलं आहे, आणि साइन ऑफ -x/2, आणि इथं कॉस ऑफ -x/2 एवढंच फक्त राहिलेलं आहे. बाकी सगळं कॅन्सल झालेलं आहे. सो व्हॉट आय गेट इज दिस, मायनस ऑफ साइन ऑफ -x/2 अँड कॉस ऑफ -x/2. हा मायनस असल्यामुळे आणि साइन असल्यामुळे साइन जो आहे तो निगेटिव्ह चिन्ह बाहेर देतो. बाहेर दिलं म्हणजे ऑलरेडी मायनस आहे, त्याचा काय होऊन जाणार, प्लस होऊन जाणार. म्हणजे दिस बिकम्स प्लस. दिस विल बिकम प्लस दिस. आता कॉस जो आहे तो गिळून टाकतो हा मायनस साइन, त्यामुळे तो प्लस येणार तो इथं. म्हणजे साइन ऑफ x/2 आणि कॉस ऑफ x/2 आले आपल्याला, त्यामुळे साइन अपॉन कॉस विल बिकम टॅन ऑफ x/2 आपल्याला मिळालेला. मग टॅनचा इंटिग्रेशन काय असतो, चॅट बॉक्स प्लीज. टॅनचं इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स. आठवतंय का बघा फक्त. लॉग ऑफ सेक एक्स, करेक्ट रचना, बरोबर सांगितलंस तू. तर ते आहे लॉग ऑफ सेक ऑफ. आता इथं एक्स असल्यामुळे x/2 येणार बरं का, x/2 असल्यामुळे x/2 येणार. पण x/2 हे लिनियर टाईपचं फंक्शन आहे. एक्सचा कोएफिशियंट काय आला, हाफ आला. त्या हाफनी याला काय करावं लागणार, या टर्मला डिवाइड करावं लागणार आहे. हे लिनियर फंक्शनच्या बाबतीत करता येतं, मी सांगितलं होतं. हे कुठं आपण इथं वापरलेलं, f(x + b) असं जर असेल, मग हा तसा आहे का, आहे की. बी काय, बी 0 आहे इथं. ए काय, ए म्हणजे हाफ आहे माझा, हा झाला हाफ इंटू एक्स झाला तो. ठीक आहे. मग त्या ए ने डिवाइड करतो आपण, ए म्हणजेच किती, हाफने याला डिवाइड करतोय आपण. ठीक आहे. आणि मग पुढं सिम्प्लिफिकेशन काय होणार, खालच्या खाली म्हणजे वर, हा 2 वर जाईल फक्त. 2 लॉग ऑफ सेक ऑफ x/2 + c. इथं मी मॉड्युलस चिन्ह टाकतोय लॉगरिदम असल्यामुळं. घाबरून जायचं कारण नाही, काय ते तुम्ही ब्रॅकेट टाकला तरी चालण्यासारखं आहे, पण आपण जास्त त्याचं हे करतोय की व्यवस्थित, कारण लॉग इज ऑलवेज पॉझिटिव्ह. लॉग ऑफ पॉझिटिव्ह टर्म कॅन ओनली बी फाइंड आउट. सो आय एम पुटिंग द मॉड्युलस साइन ओव्हर हिअर. I hope this part is clear now. We will go to the next sum now. थर्ड सम आहे त्याच्यामधला, सेकंड क्वेश्चन मधला. साइन ऑफ x - a अपॉन कॉस ऑफ x + b dx असं दिलेलं आहे. जरा वर्करणी काय सुचत असेल तर टाका तुम्ही चॅट बॉक्स मध्ये. आय शॅल ऑलवेज गिव्ह यू सम टाइम फॉर टू थिंक. काय करायचं याच्यामध्ये, काय सबस्टिट्यूट करायचं का, काय ऍडजस्ट करायचं का, काय करायचं ते जरा, का सिम्प्लिफाय काय करता येईल आपल्याला. चला, हा स्क्रीन तुमच्या समोर ठेवतोय मी. लुक ॲट द स्क्रीन अँड थिंक अबाउट इट. आता प्रत्येकाला जाणवत देखील असेल बरं का, दीज ऑल सम्स फ्रॉम द इंटिग्रेशन्स आर नॉट दॅट इझी.
थोडा तरी म्हणजे आपल्याला डोक्याला नाही का खुराक आहे, एकदम इझिली आपण करू शकतो, अशातला भाग नाही आहे हा. थोडा त्रास घ्यावा लागणार आहे डोक्याला. तसाच म्हणजे हा खास करून या एक्सरसाइजमध्ये तर तुम्हाला पुढं नाही का इंटिग्रेशनमध्ये तुम्हाला ऑलरेडी सेट फॉर्म्युलेज आहेत, म्हणजे हा फॉर्म्युला वापरला की हे येणार, हा फॉर्म्युला वापरला की हे येणार. या एकच एक्सरसाइजमध्ये असं आहे की तुम्हाला इथं फॉर्म्युला वगैरे काही नाही, आपल्याला आपलं डोकं लावायचं आणि करायचा प्रयत्न करायचा आहे. थोडीफार काय आपण विचार करू शकतो, कितपत विचार करू शकतो याच्यावर हे बेस्ड आहे. चला, तुमचं उत्तर आलं असेल कुणाचं तरी असं अपेक्षित करतो. साइन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरायचा असं म्हणून दिलाय. विनायक बिराज जर झटा सांगितला मित्रा प्लस बी मायनस बी करा म्हणून. रोहित दासरी साइन वरचा असा आणि खालचा तसा. खरं जर वर्गात असलास तर मी प्रत्येकाला वेळ दिला असता हे करण्यासाठी, पण आता असो, बघूया इथं. तर इथं काय करावं लागतं बरं का मित्रांनो, हे आपण पूर्णपणे जर सिम्प्लिफाय केलं तर एक न्यूमरेटरमध्ये दोन टर्म्स येतात, साइन एक्स साइन ए मायनस बीचं साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, अशा दोन टर्म आल्या. खाली सुद्धा दोन टर्म येतात. काय कॅन्सल होण्यासारखं नाही आहे त्याच्यामध्ये, वरच्या टर्म आणि खालच्या टर्ममध्ये, किंवा खालील टर्मला सबस्टिट्यूट केल्यानंतर वरचं मिळतं असं पण होणार नाही. त्यामुळे इथं वेगळेपण याचं हेच आहे की इथं याला ॲडजस्टमेंट करावं लागणार आहे मला न्यूमरेटरला. आणि ती म्हणजे कशी ॲडजस्ट करतो, मग कोणी तर उत्तर दिलं होतं त्याप्रमाणे. मी इथं बघा वर हे खूप चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन बघा मित्रांनो, एक्स मायनस एच आहे, फक्त मी प्लस बी आणि मायनस बी एक्स्ट्रा वाढवलाय, जो वाढवलाय तेच कमी करून घेतलेलं आहे. प्लस बी पण केलेलं आहे आणि मायनस बी पण केलेलं आहे. असं केल्यामुळं काय होणार आहे बघा, ते याला मी नाही का साइन ऑफ, मी हे साइन एकाच ब्रॅकेटमध्ये बरं का, अजून सुद्धा मी त्याला एक्सपांड केलं नाही, साइनचा फॉर्म्युला नाही वापरलेला अजून. साइन ऑफ एक्स प्लस बी हा सेपरेट लिहिलेला आहे. आता मायनस चिन्ह कॉमन काढलेलं आहे, आतमध्ये काय मिळेल मग बी प्लस ए मिळेल, जे मी ए प्लस बी असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हे केल्यामुळं जो प्लस बी मायनस बी हा केल्यामुळं आपल्याला हे या पद्धतीमध्ये लिहिता आलेलं आहे. आणि मग आता इथून पुढे साइन ऑफ ए, या कंप्लीट टर्मला ए म्हणू, याला कंप्लीट टर्मला बी असं म्हणू. साइन ऑफ ए मायनस बी या स्वरूपामध्ये मी त्याला मांडून मी पुढे सोडू शकतो. तर साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी या स्वरूपामध्ये त्याला मांडलेलं आहे मी. आणि डिनॉमिनेटरला जो कॉस ऑफ एक्स प्लस बी आहे तो ॲज इट इज ठेवला आहे. आणि पुढच्या स्टेपमध्ये मग हा जो डिनॉमिनेटरचा आहे या टर्मला एकदा आणि या टर्मला एकदा वेगळा डिस्ट्रीब्यूट करतो मी त्याला. ठीक आहे, तर बघा काय होणार आहे, मी डिस्ट्रीब्यूट केल्यामुळं याला वेगळा दिला आणि याला वेगळं दिलं. आता इथून हा कॉस ऑफ एक्स प्लस बी आणि इथे एक्स प्लस बी कॅन्सल होतोय, इथं कॅन्सल होण्याचे चान्सेस नाही आहेत त्याचे. पण काय मिळणार आहे आपल्याला इथं साइन अपॉन कॉस जो काय आहे टॅन आहे. आणि ही टर्म काय कॉस ऑफ ए प्लस बी, कॉस ऑफ ए प्लस बी ही टर्म हे व्हेरिएबल नाही याच्यामध्ये, एक्स आहे का याच्यात नाही, त्यामुळे दिस इज सिम्पली अ कॉन्स्टंट टर्म किंवा कोएफिशियंट म्हणू आपण, याला बाहेर काढू शकतो इंटिग्रेशनच्या. आणि हा देखील साइन ऑफ ए प्लस बी हा देखील तुम्ही कोएफिशियंट म्हणून वापरू शकता, कारण याच्यामध्ये एक्स नाही. त्यामुळे जरी हे ए प्लस बी दिसत असतील तरी हे धोकादायक नाहीत, आपल्याला फार सोपे करून टाकणाऱ्या टर्म्स आहेत ह्या. त्यामुळे बघा जरा, याला कोएफिशियंट म्हणून वापरतो आणि याला देखील कोएफिशियंट म्हणून वापरतो, त्यामुळे हा देखील इंटिग्रेशनच्या बाहेर काढला, हा देखील इंटिग्रेशनच्या बाहेर काढला. आतमध्ये काय राहतंय, टॅन ऑफ एक्स प्लस बी राहिला, हा डीएक्स याला पण देतो, म्हणजे मी इंटिग्रेशन दोन वेगळे लिहिलेत बरं का. आणि साइन ऑफ ए प्लस बी हा बाहेर काढल्यानंतर इंटिग्रेशन ऑफ डीएक्स एवढाच राहतो. डीएक्स म्हणजेच काय असतो, 1 dx असतो. त्यामुळे 1चं इंटिग्रेशन काय असणार आहे, 1चं इंटिग्रेशन हे एक्स असतं. 1चं इंटिग्रेशन काय एक्स, साइन ऑफ ए प्लस बी ची टर्म ॲज इट इज, हा कॉस ऑफ ए प्लस बी ची टर्म ॲज इट इज. आणि मगाशी पाहिल्याप्रमाणे टॅनचं इंटिग्रेशन हा लॉग ऑफ सेक असतो. लॉग ऑफ सेक म्हणजेच मग लॉग ऑफ सेक ऑफ एक्स प्लस बी. सेकचा एक्सचा कोएफिशियंट काय इथं 1 आहे, त्यामुळे खरं तर 1 ने डिवाइड करायला पाहिजे, पण 1 ने डिवाइड केल्यामुळे काय फरक पडत नाही, म्हणून हे फायनल आन्सर म्हणून लिहिलेलं आहे. सो दिस इज द फायनल आन्सर. आय होप एव्हरीवन अंडरस्टूड दिस पार्ट. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं ॲडजस्ट केलेली जी आहे आपण प्लस बी आणि मायनस बी लिहिणे, हा भाग केल्यामुळं हे सगळं पॉसिबल झालं. ठीक आहे, मग आता पुढं हा खरा सेपरेटली होता, गेल्या आधीच्या बुकमध्ये व्यवस्थितपणे एक्सप्लेन करून दिलेला होता तो.
तो आता मग इथं तुम्हाला तिथं एक नोट फक्त दिलेली आहे या नवीन पुस्तकामध्ये. ठीक आहे, पण हा भाग बघूया आपण कशा पद्धतीने सोडवायचं ते इंटिग्रेशन. तर इंटिग्रेशन जर या टाईपचं असेल, कुठल्या टाईपचं, याला एक एक टाईप असं म्हणू याला आहे की वर आहे ए बी ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स अपॉन सी साइन एक्स प्लस डी कॉस एक्स, किंवा साइन आणि कॉस मध्ये न देता ई रेस टू एक्स आणि ई रेस टू एक्स असं दिलं असेल. इथं सुद्धा ए बी सी डी असं लिहिलेलं आहे. नीट बघा बरं का मित्रांनो हा प्रकार काय येतो. तर अशा वेळेस आपण या गोष्टीला काय करू शकतो ते बघा. यालाच मी नाही का एन आर आणि डी आर म्हणजे काय न्यूमरेटर आपण डिनॉमिनेटर असं म्हणतोय. याला इथं एक फॉर्म्युला आहे किंवा एक सबस्टिट्यूशन आहे. त्या न्यूमरेटरला काय करायचं, ए टाइम्स डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर ठेवायचं. व्हेरी की स्टेप, व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप इज दिस. न्यूमरेटरला काय ठेव, जर या टाईपचा असेल तरच, अशा टाईपचा असेल साइन कॉस वर पण आहेत आणि खाली पण आहेत, किंवा ई रेस टू एक्स वर पण आहेत आणि खाली पण आहेत, अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये याला कसं सोडवायचं ते दाखवलेलं आहे. तर न्यूमरेटर इज इक्वल टू ए टाइम्स डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर. आता डी बाय डी एक्स म्हणजे काय हो, डी बाय डी एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्हवर काय याचा. आता हा प्रकार केलाय कशासाठी याचं कारण या एका बॉक्समध्ये कळत आहे. कारण इथं डिनॉमिनेटर, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर किंवा डिनॉमिनेटरच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये देखील फारसा फरक नाही. काय याचा अर्थ आहे, माझ्या म्हणण्याचा काय अर्थ आहे ते बघा, समजून घ्या जरा थोडंसं. हे आहेत कोण, साइन आणि कॉसच्या टर्म्स आहेत या. आता ए बी सी डीचा विचार बाजूला ठेवा तोपर्यंत. जेवढं काय सगळं दिसतंय ते साइन आणि कॉस मध्ये दिसतंय मला. साइन आणि कॉसचं वैशिष्ट्य काय, तर साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो कॉस, आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येतो साइन येतो. म्हणजे खालच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह वर कुठेतरी आल्यासारखा दिसतो तो आपल्याला. म्हणजे साइन कॉसचा डेरिव्हेटिव्ह हा कॉस साइन आहे आणि तो वरच आहे. असं असल्यामुळे आपण हा असला प्रकार करू शकतो इथं की न्यूमरेटरलाच काय लिहिलं मी, ए ऑफ ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर. असाच प्रकार इथं देखील आहे ई रेस टू एक्सच्या बाबतीत. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह पण काय येत असतो, ई रेस टू एक्सच येत असतो. त्यामुळे इथं देखील असा भाग करू शकतो आपण. त्यामुळे बघा असं केल्यामुळं काय होणार आहे फायदा आपल्याला ते लक्षात घ्या थोडंसं. आता हां आपण का करणार आहोत असं, कारण की साइन कॉसचे डेरिव्हेटिव्ह हे साइन कॉसच असतात, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा ई रेस टू एक्सच असतो, म्हणून हा असा प्रकार सबस्टिट्यूट करतो आपण. तर याचा फायदा मात्र भरपूर होतो आपल्याला. कसा फायदा होतो तो बघा. आता न्यूमरेटरच्या ठिकाणी मी पूर्णपणे हे ठेवू शकतो. म्हणजे मी इथं काय ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर. हा खालचा डिनॉमिनेटर तर ॲज इट इज आहे इथं, फक्त बदलतोय कोणाला, मी न्यूमरेटरला बदलतोय आणि त्याच्या ठिकाणी काय ठेवतोय, हे ठेवतोय मी पूर्णपणे. असं ठेवल्यामुळं काय होणार आहे बघा. आता हा जो डिनॉमिनेटर मी डिस्ट्रीब्यूट करतो याच्यासाठी आणि याच्यासाठी एक एक देतो, म्हणजे इथं काय मिळेल मला, याला एक दिला आणि याला एक दिला, तर इथं डिनॉमिनेटर काय होतील, कॅन्सल होतील. इथं बघा बघू डिनॉमिनेटर आहे आणि त्याचाच एक्झॅक्ट डेरिव्हेटिव्ह वर आहे, म्हणजे इथं मला कम्प्लीट इंटिग्रेशन सोडून मिळतंय डायरेक्टली. काय मिळतंय मला, हा इंटिग्रेशन ऑफ, इथं कॅन्सल झाल्यामुळे ए राहिलेलं आहे आणि बी डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह वर, त्यामुळे याचं इंटिग्रेशन डायरेक्टली मी लिहू शकतो काय म्हणून, ए म्हणजे ए जर कोएफिशियंट घेतला आणि डीएक्स आहे त्यामुळे एक्स मिळणार मला याचं इंटिग्रेशन, आणि खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर असेल तर लॉग ऑफ डिनॉमिनेटर असं लिहितो आपण तिथं. तर हे फॉर्म्युला, हा फॉर्म्युला डायरेक्टली वापरू शकतो आपण. किंवा एवढं लक्षात ठेवा, जर मी न्यूमरेटरला असं लिहिलं की a into denominator plus b into d by dx of denominator, your answer will be directly this much, ax plus b log. हे ब्लॉग म्हणून लक्षात ठेवा, लक्षात राहत आहे ax plus ब्लॉग डिनॉमिनेटर प्लस c. फक्त याच्यामध्ये काय करावं लागतं आपल्याला, ए आणि बी ज्या आहेत त्याच्या व्हॅल्यूज काढावं लागतात, ते याच्यावरूनच काढावं लागतं. जो आपण सबस्टिट्यूशन केलं त्याच्यावरून ए आणि बी च्या व्हॅल्यूज काढायच्या. आता एक उदाहरण सोडवल्यानंतर हा प्रकार काय आहे ते चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. तर सोडूया एक उदाहरण याच्यातलं. तर याच्यातलं मला वाटतं 5वं आणि 9वं हे जे दोन्ही आहेत, खरं तर
पाचवं साईन आणि कॉस मधलं आहे, तसंच सहावं देखील आहे. हा टॅनला आपण साईन अपॉन कॉस लिहिला तर हे पण सोडू शकतो त्याच पद्धतीनं. इथं देखील तुम्हाला दिसतं ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स. त्यापैकी इथं ई रेस टू 2x दिसतात म्हणून मी हे सम निवडलेलं आहे. त्यामुळे 5वं आणि 9वं व्यवस्थित तुम्हाला कळालं तर बाकीचे 3 सम्स तुम्ही सोडू शकता इझिली. तर बघा 5व्याचा विचार करूया. आधी दिल्याप्रमाणे, आधीच्या रूल प्रमाणे न्यूमरेटरला काय ठेवणार, a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर. एकदा नुसताच डिनॉमिनेटर घेतलाय, एकदा त्याच्या डेरिव्हेटिव्ह सहित घेतलाय, एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये. मग मी न्यूमरेटर कोण आहे, न्यूमरेटरची व्हॅल्यू इथं टाकली. न्यूमरेटर साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स आहे. हा न्यूमरेटर ॲज इट इज इथं लिहिला. त्यानंतर a इंटू डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरची व्हॅल्यू इथं देखील टाकली आणि डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर म्हणून इथं देखील टाकली. आता याचा डी बाय डी एक्स म्हणजे काय, याचा डेरिव्हेटिव्ह. तो डेरिव्हेटिव्ह काढूया चला. तर 3 साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आला, कॉसचा मायनस साइन म्हणजे -4 साइन एक्स आला. त्यामुळे डी बाय डी एक्स हे इथून गेले. आता डेरिव्हेटिव्ह आपण काढलेला आहे आपण इथं. मग आता याचं पुढं काय करायचं, तर बघा आता इथं किती आहेत, साइन एक्स आहेत. आणखीन कुठं साइन एक्स आहेत, इथं देखील आहेत. आणखीन कुठं आहेत, इथं देखील आहेत. बरं, या साइन एक्सचा कोएफिशियंट काय, 3 इंटू ए आहे. या साइन एक्सचा कोएफिशियंट काय, -4 इंटू बी आहे. तर इथं किती आहे, 3a आणि इथं आहे -4b. हा इथला 3a आणि हा इथला -4b हा एकत्र घेतलेला आहे मी आणि मग साइन एक्स लिहिलेला आहे. हे सोडत बसू नका, म्हणजे कम्प्लिटली नाही का एक्सपांड करत बसण्यापेक्षा डायरेक्टली वापरायचं. साइन एक्सचे जे जे कोएफिशियंट आहेत ते कलेक्ट करायचे टुगेदर. तसाच कॉस एक्सचे कोएफिशियंट टुगेदर एकत्र करू, आपण एकत्र घेऊया. कॉस एक्सचं इथं पण आहे आणि कॉस एक्स इथं पण आहे. कॉस एक्सचा इथं किती आहे, 4 इंटू किती a म्हणून 4a घेतला मी, इथं 4a घेतलाय. आता इथं कॉस एक्सचा कोएफिशियंट कोण आहे, 3 आहे आणि b आहे म्हणून 3b घेतलाय मी इथं एकत्र. तर 4a प्लस 3b इंटू कॉस एक्स. हा फार चॅलेंजिंग भाग असायतला नाही आहे, इट्स अ इझी पार्ट, यू कॅन डू इट. तर हा केल्यामुळे काय झालं, इथं बघा बघू, हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये नाही का, हे देखील साइन आणि कॉस मधला आहे आणि हे देखील साइन आणि कॉस मधला आहे. या साइनचा कोएफिशियंट याला आपण इक्वेट करू शकतो, या साइनच्या कोएफिशियंटला, म्हणजे किती इथं 1 आहे आणि इथं कॉसचा कोएफिशियंट किती आहे 2, जो याला आपण इक्वेट करू शकतो. इथं कॉसचा कोएफिशियंट हा इतका आहे. त्यामुळे बघा, इक्वेटिंग कोएफिशियंट्स ऑफ sin x and cos x, what we get is 3a minus 4b is equal to 1 and 4a plus 3b is equal to 2. 3a minus 4b is equal to 1 and 4a plus 3b is equal to 2. आता हा जो भाग आहे हा खरं तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल 10वी पासून करताय तुम्ही. याला तुम्ही कुठलीही मेथड वापरून, सबस्टिट्यूशन म्हणा किंवा एलिमिनेशन म्हणा किंवा क्रॅमर्स रूल म्हणा, कुठलीही एक मेथड वापरून a आणि b च्या व्हॅल्यूज काढू शकतो आपण. आता इथं एलिमिनेशनचा वापर करणार आहे मी. इथं इक्वेशन नंबर 1 ला मी 3 ने मल्टिप्लाय करतो आणि इक्वेशन नंबर 2 ला मी 4 ने मल्टिप्लाय करतो. का बरं असं करतोय, कारण की 4 इंटू 3 मला 12 मिळतील आणि 3 इंटू 4 12 मिळतील. एकदा मायनस मध्ये मिळतील, एकदा प्लस मध्ये मिळतील. जे ऍडिशन केल्यामुळे मला कॅन्सल करता येणार आहे. बघा आता याला 3 ने मल्टिप्लाय केलं पहिल्या टर्मला, 3a मायनस 12b इज इक्वल टू 3 मिळाला. दुसऱ्या टर्मला 4 ने मल्टिप्लाय केलं, 16a प्लस 12b इज इक्वल टू 8 मिळालेलं आहे आपल्याला इथं. मग असं केल्यामुळे या दोघांचं काय होणार, ऍडिशन ज्यावेळेस आपण करतो, दिस इज ऍडिशन ओव्हर हिअर, व्हेन आय ऍड देम आउट दीज टू थिंग्स गेट कॅन्सल्ड. 9 and 16 will make it 25 and 3 plus 8 will make it 11. ठीक आहे. So it will be a is equal to 11 upon 25. याच फार दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की a आणि b ची व्हॅल्यू काढणे. उत्तर शेवटचं काय मिळणार आहे आपल्याला आधीच माहित आहे, आपण ते वर्कआउट करून बघितलेलं आहे. मग आता a ची जी व्हॅल्यू आहे ती 1 मध्ये ठेवू आणि मग b ची व्हॅल्यू काढूया. या फर्स्ट इक्वेशन मध्ये a ची व्हॅल्यू ठेवली 11 upon 25, इथं 11 upon 25 ठेवलेला आहे. म्हणजे मला काय मिळतोय, 3 इंटू दिस पार्ट 33 upon 25 मिळतील आपण, आणि हा -1 इकडे घेतो, 4b तिकडे घेतो, म्हणजे 33 minus 25 upon 25 राहणार. पण हा 4 इथला देखील इथं शिफ्ट करतोय मी. इथं वर किती मिळतात, 8 मिळतात, 8 भागिले 4 म्हणजे 2 मिळतात. 2 upon 25 शुड बी द आन्सर फॉर बी. तर बी आपल्याला मिळालेला आहे 2 upon 25. तर a आणि b च्या दोन्हीही व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या.
मग आता हा फॉर्म्युला तुम्ही पाहिजे तर डायरेक्टली लिहू शकता बरं का. मी न्यूमरेटरच्या ठिकाणी काय केलं हे सगळं लिहिलेलं आहे. न्यूमरेटरच्या ठिकाणी काय केलेलं आहे, ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू दिस. मग असं असेल तर माझं डायरेक्ट उत्तर काय मिळत असतं, डिनॉमिनेटर कॅन्सल होऊन ए चा इंटिग्रेशन ए एक्स, हा याचा डेरिव्हेटिव्ह वर असल्यामुळं डायरेक्टली लॉग ऑफ दिस. म्हणजे हे डायरेक्टली लिहू शकता तुम्ही. ही जर टर्म लक्षात ठेवली तुम्ही तर हे डायरेक्टली लिहू शकता आन्सर. फक्त इथं कशाची गरज आहे, ए आणि बी ची गरज आहे. जे ए आणि बी मी कॅल्क्युलेट ऑलरेडी केलेले आहेत. ए किती आलेला आहे 11/25 आणि बी हा 2/25 आणि हे फायनल आन्सर आहे. जर एखाद्या पुस्तकामध्ये किंवा तुम्ही दुसरं कुठं काय बघितलं असेल तर मला वाटतं काही एक्स्ट्रा स्टेप्स दिले असतील त्यांनी, पण त्याची काही गरज नाही. ही जर एक स्टेप तुम्ही लक्षात ठेवली पूर्णपणे, किंवा तुम्ही ही लिहू शकता. आपण न्यूमरेटर आपण हे सबस्टिट्यूट केल्यामुळे तेवढं फारसं विशेष नाही याच्यामध्ये, हे लिहू शकतो आपण डायरेक्टली. हां ठीक आहे. तर हा सम 3 ते 4 मार्कासाठी पडतो. तसाच भाग 9व्या प्रश्नामध्ये दिलेला. आता तो साइन आणि कॉसचा होता याच्या आधीचा प्रश्न. हा जो आहे e टू द पॉवर 2x च्या भाग e टू द पॉवर x च्या स्वरूपामध्ये आहे. इथं देखील आपण तोच भाग वापरणार आहे. न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर. एकदा नुसताच डिनॉमिनेटर, एकदा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. तर आता मांडूया सगळेच टर्म्स. हा न्यूमरेटर मांडलेला आहे, हा डिनॉमिनेटर इथं मांडतोय आणि इथं देखील मांडतोय. मग मगाशी केल्याप्रमाणे पहिल्यांदा याचा डेरिव्हेटिव्ह काढू. डेरिव्हेटिव्ह काय येतो याचा, 4 ला ॲज इट इज ठेवला, e टू द पॉवर 2x ला e टू द पॉवर 2x, पण त्या 2x चा डेरिव्हेटिव्ह किती 2 येतो. -5 हा कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 जो मी इथं लिहित नाही. डेरिव्हेटिव्ह काढणे हा भाग आपला इथं झालेला आहे. ठीक आहे. मग याचा वापर करूया आपण पुढं. आता त्याला सिम्प्लिफाय केलं थोडंसं. 4 2 जा किती झाले, हे 8 झाले. 8 इंटू 2 टू द पॉवर x. आता याच्या पुढे मला e टू द पॉवर 2x ला एकत्र करतो मी. e टू द पॉवर 2x इथं देखील आहे, इथं देखील आहे आणि इथं देखील आहे. मग e टू द पॉवर 2x चा कोएफिशियंट किती आहे, 4a आहे. इथं किती आहे, 8b आहे. 4a आणि 8b या दोन्हीही टर्मला इथं लिहितोय मी, आणि e टू द पॉवर 2x प्लस हा काय आहे, कॉन्स्टंट आहे. इथं कोण कॉन्स्टंट राहतात, मग आता -5 राहतात. -5 ला कशाने मल्टिप्लाय केलेला आहे, a नी मल्टिप्लाय केलेलं आहे, म्हणजे -5a हा कॉन्स्टंट तिथे राहतो बाजूला. मग मगाशी कसं आपण साईनला इक्वेट केलं, कॉसला आणि कॉसला इक्वेट केलं, तसं इथं कोणाकोणाला इक्वेट करणार, e टू द पॉवर 2x ला इक्वेट करू आणि त्या कॉन्स्टंटला इक्वेट करू. ठीक आहे. म्हणजे इक्वेटिंग द कोएफिशियंट्स ऑफ e रेज टू 2x पाहिजे खरं तर इथं, अँड कॉन्स्टंट. म्हणजे मला काय मिळत आहे, हा 4a प्लस 8b इज इक्वल टू 3 आणि -5a इज इक्वल टू 5. बघू या 4a प्लस 8b इज इक्वल टू किती 3, आणि या -5a ला किती ठेवतोय आपण, 5 ठेवतोय. त्यामुळे -5a इज इक्वल टू 5. सो व्हॉट आय गेट इज, आता मला वाटतं इथं 2 इक्वेशन जरी असले तरी एकाचं लगेच उत्तर मिळतंय मला, एचं लगेच उत्तर मिळतंय. इथं काय मिळणार आहे मला, हा -5 तिकडे गेलं की -1 मिळेल. ए ची व्हॅल्यू किती मिळणार आहे मला, -1. ही मिळालेली ए ची व्हॅल्यू -1 मध्ये टाकू म्हणजे बी ची व्हॅल्यू मिळेल मला. 1 बिकम्स, ए ची व्हॅल्यू -1 ठेवली, -4 झाले, तिकडे गेले की 7, आणि मग बी इज इक्वल टू 7/8 हे तिथं मिळतंय आपल्याला. म्हणजे आपल्याला जे महत्त्वाच्या 2 व्हॅल्यूज मिळवायच्या होत्या, ए आणि बी ची व्हॅल्यू, ती आपण मिळवलेली आहे. आणि मगाशी केल्याप्रमाणे डायरेक्टली हा फॉर्म्युला लिहून ठेवायचा. इंटिग्रेशन ऑफ दिस होल पार्ट अपॉन डिनॉमिनेटर इज ax प्लस ब्लॉग डिनॉमिनेटर. मग फक्त इथं आपलं काम राहतंय कशाचं, ए आणि बी च्या व्हॅल्यू ठेवण्याचं काम राहतं. ए ची व्हॅल्यू किती आहे -1 आणि बी ची व्हॅल्यू किती आहे 7/8. -1 ठेवल्यामुळं -x असं लिहू शकता तुम्ही त्याला, -x प्लस 7/8 लॉग ऑफ दिस होल टर्म प्लस c. सो दिस इज द एंड ऑफ द सम. सोपा प्रकार आहे, फक्त त्या पद्धतीमध्ये काय करायचं ते लक्षात आलं पाहिजे त्यावेळेस. ठीक आहे. इंटिग्रेशनचे टाईप सांगितले होते, त्या 2 म्हणजे e रेज टू x ची टाईप आणि sin x cos x ची टाईप. ठीक आहे. आता याच्या पुढे जाऊन, आता हे बरेचसे पॉवर फॉर्म मध्ये असलेले आहेत. आता tan ची काहीतरी पॉवर आहे, cos ची काहीतरी पॉवर आहे, cos ची इथं काहीतरी पॉवर आहे. हा इथं अशा ज्या पॉवर स्वरूपामध्ये असलेले सम्स आहेत ना, त्याचा थोडासा विचार करूया. इथे हे 4 सम्स घ्यायचा प्रयत्न करतो मी. त्याच्यातला बघा tan रेज टू 5x. ठीक आहे.
आता tan रेस टू 5x dx असं दिलेलं आहे. इथं काय करता येईल ते बघा बघू. इथं जो आहे इथं मी काय करणार, आता चॅटबॉक्समध्ये काय मांडत बसू नका, बघा मी सांगतो तुम्हाला. हा थोडासा ट्रिकी आहे, हे इझिली जमण्यासारखं नाही, थोडासा विचार करावा लागणार आहे इथं. आता tan रेस टू 5 ला मी tan क्यूब आणि tan स्क्वेअर असं सेपरेट करतोय. का बरं तसं करतोय? कारण की tan स्क्वेअरला मला सेक स्क्वेअर मायनस 1 असं लिहिता येतं आहे. हे लिहिल्यामुळं काय होणार आहे, मी पुढे जाऊन tan क्यूब इंटू सेक स्क्वेअर लिहिला आणि tan क्यूब इंटू सेक स्क्वेअर आणि tan क्यूब इंटू 1 असं त्याला लिहिलेलं आहे. बरं, आता याचा उपयोग काय होतो बघा. इथं tan ला जर मी t ठेवला तर tan चा डेरिव्हेटिव्ह काय सेक स्क्वेअर आहे. म्हणजे ही टर्म मला सोडवता येण्यासारखी आहे इझिली. पण इथं परत अडकलो आपण. आता जसं आधी मिळवला होता tan रेस टू 5 तसाच इथे tan चा क्यूब म्हणून मिळालेला आहे आपल्याला. मग आधी काय केलं होतं, tan चा स्क्वेअर आणि tan वेगळे केले होते. तसं इथं देखील tan क्यूबला पण परत एकदा स्प्लिट करायचं आपण. इथं देखील tan स्क्वेअर आणि tan असं वेगळे लिहायचं. का बरं करणार? कारण की tan स्क्वेअरला आपण काय ठेवू शकतो, सेक स्क्वेअर मायनस 1 ठेवू शकतो. मग इथं देखील मी tan स्क्वेअरला काय ठेवलेलं आहे, सेक स्क्वेअर मायनस 1 ठेवलेलं आहे. आणि मग त्या टॅननी आतमध्ये याला पण आणि याला पण दोघांना मल्टिप्लाय करू, सेक स्क्वेअर एक्स टॅन एक्स आणि टॅन एक्स. ठीक आहे. पहिल्या टर्ममध्ये काही फरक नाही बरं का. पहिल्या टर्ममध्ये मी ॲज इट इज ठेवलेलं आहे. फक्त जो बदल सेकंडमध्ये केलेला आहे तेवढा मी दाखवतो मी तुम्हाला. मग याच्यामध्ये देखील काय मिळालेलं आहे, टॅन एक्स आणि सेक स्क्वेअर या टर्मला कम्प्लिटली मी बाहेर काढतो या ब्रॅकेटच्या. म्हणजे इथं मायनस आणि इथं प्लस मिळेल. मग इथं या दोन टर्म्स बघा. इथं जो आहे सेक स्क्वेअर आपल्याला लागणारा सेक स्क्वेअर दोन्हीकडे दिसतो, त्याला मी कॉमन घेतो, सेक स्क्वेअर कॉमन घेतो आणि आतमध्ये या दोन्ही टर्म ठेवतो. इथं मात्र हा टॅन एक्स हा सेपरेट ठेवतो, कारण की टॅन एक्स हा सेपरेट राहिलेला आहे तिथं. मग याचा टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, इट्स अ लॉग ऑफ सेक एक्स. सो आय एम रायटिंग इट एज लॉग ऑफ सेक एक्स. अँड व्हॉट अबाउट दिस पार्ट, हा जो भाग आहे याच्यामध्ये नाही का टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक स्क्वेअर असतो. त्यामुळे मला इथं सबस्टिट्यूशन करावं लागणार आहे. तर मी इथं सबस्टिट्यूट करतो, टॅन एक्सला टी ठेवतो, म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह किती, सेक स्क्वेअर डी एक्स आणि डी टी. तर त्यामुळे सेक स्क्वेअर एक्स डी एक्सला मी डायरेक्टली काय ठेवू शकणार, डी टी. आणि जिथे जिथे टॅन आहे तिथं टी ठेवू शकतो मी इथं. त्यामुळे इथं टीचा क्यूब आणि इथं टी मिळेल मला, टीचा क्यूब आणि टी आणि मग डी टी. आणि हे तर आपण ऑलरेडी सोडवलेलं आहे, त्यामुळे ॲज इट इज लिहिलेलं आहे. आता टी क्यूब मायनस टी क्यूबचं इंटिग्रेशन काय असतं, टी रेस टू 4/4, टीचं टी स्क्वेअर अपॉन 2. अँड व्हॉट वॉज टी वॉज टॅन एक्स. सो आय एम रिप्लेसिंग टी बाय टॅन एक्स. So all I get is tan raised to 4x minus 4x upon 4 minus tan square x upon 2 plus log of sec x plus c. हा इथं मिळालेला आहे. हा एक स्टँडर्ड रिझल्ट आहे. खरं तर हे नाही का 11वीचा जर रिझल्ट वापरला आपण तर एका ओळीमध्ये आपण याचं उत्तर लिहू शकतो. काय रिझल्ट आहे तो बघा जरा. tan of 3x is equal to tan of 2x plus 3 2x plus x. 3x लाच मी 2x plus x असं लिहिलेलं आहे. मग tan of a plus b चा फॉर्म्युला आपला tan a plus tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. मग अशा वेळेस हा जो डिनॉमिनेटर आहे याच्यानी हे 11वीमध्ये केलेलं आहे म्हणून मी घेतोय बरं का डायरेक्टली. आता इकडं मल्टिप्लाय केला समजा, म्हणजे काय मिळेल मला, tan of 3x आणि 1 मायनस tan 2x tan x इज इक्वल टू हा वरचा भाग ॲज इट इज इथं लिहिलेला आहे. ठीक आहे. मग याच्यानी आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळणार आहे, tan 3x tan 2x tan x. याच्यानी या टर्मला मल्टिप्लाय केलं की ती 3 जणांचं मल्टिप्लिकेशन आहे, 3 जणांचं मल्टिप्लिकेशन. हे आहे तसं लिहिलेलं. मग आता हा मायनस असल्यामुळे हा तिकडे घेऊन ह्या दोन्ही टर्म्स इकडे घेऊया. त्यामुळे हे तिघांचा जो गुणाकार आहे इथला, इथं जो दिसतोय हा गुणाकाराच्या स्वरूपामध्ये 3 जणांचा गुणाकार आहे. तो 3 जणांचा गुणाकार मला फक्त वजाबाकी म्हणून लिहिता येत आहे इथं. हे 11वीमध्ये झालेला भाग आहे सिम्प्लिफिकेशनचा. मग याचं इंटिग्रेशन आपल्याला मिळवायचं नुसतं. इंटिग्रेशन ऑफ tan ऑफ 3x मायनस tan 2x आणि टॅनचे इंटिग्रेशन आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे ते किती आहे. आता या टॅन पासून सुरुवात करू. लॉग ऑफ सेक एक्स आला, इथं लॉग ऑफ सेक ऑफ 2x, पण एक्सचा कोएफिशियंट जो आहे त्याच्याने डिवाइड करायचं. इथं लॉग ऑफ सेक ऑफ 3x, पण एक्सचा कोएफिशियंट जो 3 आहे त्या 3 ने त्याला काय केलं, डिवाइड केलं. हा बऱ्यापैकी सोपा होता, त्याला फक्त 11वीचा थोडासा बेसिक आपल्याला नॉलेज लागणार होतं.
तर अशा रीतीने आपण जाऊया. आता हा शेवटचा सम मी डिस्कस करेन बरं का. आणि मग आज ही PDF तुमच्या ग्रुपवर मी टाकून देईन. sin raised to 5x आणि cos raised to 8x हा जो आहे तो आपण सोडवायचा प्रयत्न करूया. याच्यामध्ये काय करणार, याला sin raised to 5 जो आहे त्याला मी सेपरेट लिहितोय, मी sin raised to 4x into sin x. सो व्हॉट आय गेट इज, आता sin raised to 4 जो आहे 4 असल्यामुळे स्क्वेअरचा स्क्वेअर असं लिहिता येतं त्याला, आणि हा sin x dx सेपरेटली लिहिला. असं करण्याचं प्रयोजन काय किंवा कारण काय ते तुम्हाला समजेल. साइन स्क्वेअरला आपण काय लिहू शकतो, 1 मायनस कॉस स्क्वेअर. तर त्याला मी 1 मायनस कॉस स्क्वेअर लिहिला आणि मग स्क्वेअर केला. आता इथं तुम्हाला लक्षात येत असेल की कॉसला जर मी टी ठेवला, कॉसचं इंटिग्रेशन सॉरी डेरिव्हेटिव्ह काय असतो, साइन असतो, जो इथं साइन एक्स dx आपल्याला ऑलरेडी अवेलेबल आहे, आणि या प्रत्येक कॉसला मी टी ठेवू शकतो. त्यामुळे तसंच करणार आहे मी. कॉस ऑफ एक्स इज इक्वल टू टी ठेवला तर याचं डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साइन एक्स dx, म्हणून साइन एक्स dx मी मायनस dt असं म्हणतो. हा मायनस इथं आलेला आहे, तो इकडच्या बाजूला पाठवलेला आहे. म्हणजे आता मला मायनस चिन्ह प्रत्येक वेळेस इंटिग्रेशनच्या बाहेर द्यावं लागणार आहे बरं का. हा मी मायनस दिलेला आहे आणि मग dt लिहिलेला आहे, आणि प्रत्येक कॉसच्या ठिकाणी इथं टी ठेवलेला आहे. इथं कॉस स्क्वेअर असल्यामुळे टी स्क्वेअरचा होल ब्रॅकेटचा कम्प्लीटचा स्क्वेअर, हा स्क्वेअर, हा 8th पॉवर आहे, ही 8th पॉवर इथं घेतलेली आहे मी. आता 1 मायनस टी स्क्वेअरचा स्क्वेअर 1 मायनस ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस 2ab म्हणजे 2t स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे टी स्क्वेअरचा परत एकदा स्क्वेअर टी रेस टू 4 आला, त्याला टी रेस टू 8 नी मल्टिप्लाय करणार आहे. टी रेस टू 8 इथं घाबरून जाण्यासारखं नाही, जरी क्वांटिटी असा दिसला तरी नाही का, इंटिग्रेशन सोपं आहे मात्र त्याचा. टी रेस टू 8 नी आतमध्ये एकदा मल्टिप्लाय करा, टी रेस टू 8 राहणार. इथं मल्टिप्लाय केला की हा 2 आणि 8 म्हणजे 10 होतील, आणि 4 आणि 8 म्हणजे 12 होतील इथं. So what I get is t raised to 8, t raised to 10 and t raised to 12, and integration of which is वर एकाने वाढवायचा खाली तोच नंबर लिहायचा, वर एकाने वाढवायचा खाली तोच नंबर लिहायचा, वर एकाने वाढवायचा आणि खाली तोच नंबर लिहायचा. हा असा प्रकार केलेला आहे. आणि इथं जो निगेटिव्ह चिन्ह बाहेर होता तो आतमध्ये प्रत्येकाला दिलेला आहे, म्हणजे चिन्ह बदललेले आहे त्याची. मायनसचं काय झालेलं आहे प्लस, आणि प्लसचं झालेलं आहे मायनस, आणि प्लस सी लिहिलेलं आहे मी. आणि जो टी आपण सबस्टिट्यूट केला होता, टी वॉज कॉस एक्स, मग त्या कॉस एक्सला परत रिप्लेस करूया, टीच्या ठिकाणी कॉस लिहिलेला आहे मी प्रत्येक ठिकाणी, आणि अशा पद्धतीनं याचं उत्तर हे आलेलं आहे. ठीक आहे. लेट मी चेक इफ द सर इज देअर. हॅलो सर. हो. तर इथं बघा मित्रांनो, आता फास्ट फॉरवर्ड करून घेतो हे सम थोडंसं. इथं मी कॉस एक्सला टी ठेवणार आहे, इथं साइन कॉस आणि 1 प्लस कॉस स्क्वेअर खाली दिसतोय. मगाशी केल्याप्रमाणेच इथं करणार आहे. साइन एक्स dx ला मायनस dt मिळालेलं आहे. आता साइन एक्स dx जो आहे इथं त्याला मी मायनस dt लिहिलेलं आहे, आणि जिथं जिथं कॉस आहे तिथं तिथं टी ठेवलेलं आहे, म्हणजे वर टी क्यूब आणि 1 प्लस टी स्क्वेअर मिळालेलं आहे. याच्यामध्ये वेगळं पण काय, याच्यामध्ये इथं आपण ऍडजस्ट कधी सुद्धा आपण ऍडजस्ट व्हेरिएबल करत नसतो कधीच, पण इथं आपल्याला इथं गरज पडते, आपण व्हेरिएबल ऍडजस्ट करतो. इथं टी आणि मायनस टी घेतोय मी इथं. ते केल्यामुळे काय होणार आहे, याच्यातला टी मला कॉमन काढता येणार आहे, म्हणजे टी स्क्वेअर प्लस 1 मिळतोय आपल्याला, आणि मग मायनस टी लिहिलेलं आहे. अशा रीतीने हा डिनॉमिनेटर मी दोन्हीकडे डिस्ट्रीब्यूट करतो. हा PDF मी टाकणार आहे तुमच्या ग्रुपवर. दोन्हीकडे डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर हा भाग कॅन्सल होतोय, आणि हा बघा 1 प्लस टी स्क्वेअर, या 1 प्लस टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 2t असतो. 1चा तर 0 आहे, 2t, त्यामुळे 2 नी वर आणि खाली मल्टिप्लाय करू आपण, आणि इथं नुसतं टी dt राहतोय, हे मल्टिप्लाय केलं आणि टी dt, त्यामुळं 1/2 लॉग ऑफ डिनॉमिनेटर मिळाला आपल्याला. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर असल्यामुळं लॉग ऑफ डिनॉमिनेटर, आणि टीचा काय असतो, t²/2 असतो, आणि टी ची व्हॅल्यू काय होती, कॉस, जी इथं मी सबस्टिट्यूट करतो, आणि मला हे उत्तर मिळणार आहे. त्यामुळे दिस इज द एंड ऑफ 3.2a. होल थिंग इज ओव्हर. आय होप शाह सर इज ऑलरेडी जॉईन. सर आहेत तुम्ही? मित्रांनो, ह्या 3.2a मधल्या नाही का बाकीचे समजा, आता मला वाटतं फर्स्ट क्वेश्चन मध्ये 25 होते, 25 पैकी जवळपास 10 ते 12 सम्स मी केलेले आहेत. मला वाटतं ही एकच एक्सरसाइज अशी आहेत की ज्याच्यातले भरपूर सम्स मी सोडवलेले आहेत, तुमच्या पुढे दिलेले आहेत मी तुम्हाला. त्यामुळे उरलेले थोडेच सम्स आहेत,
ते थोडेसं मात्र खूप चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे प्रयत्न करा. इंटिग्रेशन हा तुम्हाला मेजर पार्ट असतो पेपर 2 मधला. 40 पैकी जवळपास 20 मार्क, अर्धे निम्मे मार्क इंटिग्रेशनवर पडल्यासारखे असतात. कारण की हा चॅप्टर, त्याच्या पुढचा चॅप्टर, त्याच्या पुढचे खरं तर 2 चॅप्टर म्हणता येईल आपल्याला, हे इंटिग्रेशनवर डिपेंडंट आहेत आणि खूप चांगलं वेटेज असतं इंटिग्रेशनला. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे 2 गोष्टी झाल्या म्हणजे पेपर 2 कम्प्लिटली तुमचा बऱ्यापैकी संपल्यासारखं संपतो तो. हां हॅलो, बोला ना सर. बरं बरं, करा ना. मला वाटतं सबस्टिट्यूशन मधला बराचसा भाग आपल्याला आता चांगल्या पद्धतीने लक्षात आला असेल आणि एक कॉन्फिडन्स पण आला असेल की आता सबस्टिट्यूशनचे सम्स तुम्ही करू शकता म्हणून तुम्हाला.